या दोन वस्तू टाकून ब्लीच तयार करा। बेसन फेस ब्लीच। बेसनमध्ये हे दोन वस्तू मिळवून लावा। इतका ग्लो करणार चेहरा या ब्लीच समोर तुमचे फेशियल पण फेल आहे। इतका ग्लो पाहून लोक तुमच्याकडे टक लावून पाहतच राहणार एकतर। घरच्या घरी करा हा ब्लीच। सर्वात आधी तुमचं मी स्वागत करते माझे चॅनल प्रणाली बेताल ब्लॉगमध्ये। हा ब्लीच तयार करण्यासाठी आपल्याला घ्यायची आहे स्वच्छ धुतलेली एक काचेची कटोरी। तुमच्याकडे काचेची कटोरी नसेल तर तुम्ही स्टीलची पण कटोरी घेऊ शकता। तर हा ब्लीच तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे बेसन। तर इथे मी 2 चम्मच बेसन कटोरीमध्ये घेतलेले आहे। या ब्लीचने चेहऱ्यावर येईल इन्स्टंट ग्लो। चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो येण्यासाठी आणि चेहऱ्यावरील बारीक सारीक केस लपवण्यासाठी अनेकींना ब्लीचमुळे मदत होते। त्यानंतर यामध्ये दुसरी वस्तू आपल्याला ॲड करायची आहे, ते आहे कच्चे दूध। तर बेसन पीठमध्ये मी कच्चे दूध थोडंसं टाकून घेतलेलं आहे। पार्टीला किंवा लग्नाला जायचं असेल आणि कमी वेळातच चेहऱ्यावर आपल्याला फेशियल सारखाच ग्लो आणायचा असेल तर ग्लो आणण्यासाठी आणि बारीक केस झटपट लपवण्यासाठीच हा एक झटपट उपाय तुमच्यासाठी आहे। ब्लीचमुळे आपली त्वचा मऊ बनवण्यासोबतच त्वचेचं पोषणही होते। ब्युटी एक्सपर्टसुद्धा हे मानतात की ब्लीच नॅचरली आणि घरगुती ब्लीच आपल्या त्वचेवरती चांगला रिझल्ट देतं। ब्लीच करण्यासाठी पार्लरला जायचं हवं असं काही नाही आहे। झटपट आणि घरीच तयार होणारा हा ब्लीच आहे। योग्य प्रमाण आणि योग्य वेळ ठेवल्यास ते चांगला रिझल्ट देतं। कमी वेळ असल्यास पार्लर न जाता तुम्ही घरच्या घरीच हा ब्लीच करू शकता, कारण ब्लीच केल्यावर दिसणाऱ्या डागाविरहित आणि चमकदार चेहऱ्यामुळे महिलांच्या कॉन्फिडन्समध्येही कमालीचा फरक पडतो। त्वचेला हे घरगुती ब्लीच लावा आणि सुंदर त्वचा मिळवा। सुंदर आणि चमकदार त्वचा दिसण्यासाठी महिला नेहमीच ब्लीच करतात। ब्लीच चेहऱ्याचे सौंदर्य तर वाढवतेच, त्यासोबतच चेहऱ्यावर पडलेल्या फाईन लाईन, पिगमेंटेशन यासारख्या बऱ्याच समस्या दूर होतात या घरातल्याच या ब्लीचने। तर तुम्ही बघू शकता इथे मी तिसरी वस्तू ॲड केलेली आहे, ती आहे कस्तुरी हळद। कस्तुरी हळद आपला चेहरा गोरा करण्यासाठी मदत करते। तर इथे आपल्याला कस्तुरीच हळद घ्यायची आहे चेहऱ्याला हा ब्लीच लावण्यासाठी। तर बेसन पीठ, दूध आणि हळद या सर्व वस्तू एकत्र करून घेऊया। तर इथे आपला ब्लीच तयार झालेला आहे चेहऱ्यावर अप्लाय करण्यासाठी। हा ब्लीच चेहऱ्यावर अप्लाय करताच तुरंत ग्लो येणार आपल्या चेहऱ्यावरती, तुरंत फेशियल होणार आपला चेहरा। बेसन पीठ, दूध आणि हळदने बनलेला हा ब्लीच आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचा आहे। तर इथे बघू शकता लावायच्या आधी मी चेहरा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर हा ब्लीच आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करत आहे। हा ब्लीच आपल्या चेहऱ्यावरती लावायचा आहे। लावता लावता मसाज पण करायचा आहे। त्यानंतर हा ब्लीच कोरडा झाल्यानंतर आपला चेहरा कोमट पाण्याने धुवायचा आहे। हा ब्लीच आपण 8 दिवसातून 3 ते 4 वेळा आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचा आहे। काहीच साईड इफेक्ट्स नाही आहे ह्या ब्लीचचे। तुरंत ग्लो येणार आपल्या चेहऱ्यावरती। नॅचरल ब्लीच आहे हे। आपण पार्लरमध्ये जाऊन जो ब्लीच करतो ना त्याने आपली स्किन पण जळते, स्किन पण जळण्याची भीती राहते, पण हा नॅचरली ब्लीच आहे आपण घरीच तयार केलेला। याने तुम्हाला फक्त ग्लो मिळणार, काहीच साईड इफेक्ट नाही आहे या ब्लीचचे। तुम्ही कितीही वेळा हा ब्लीच करा, तुम्ही पण हा ब्लीच नक्की ट्राय करा। खूप छान रिझल्ट आहे याचा, 100% रिझल्ट आहे, 100% इफेक्टिव्ह ब्लीच आहे हे। हा ब्लीच पहिल्याच वापरामध्ये फेशियल सारखा ग्लो देतो। दुसऱ्या आणि तिसऱ्या वापरामध्ये या नॅचरल घरगुती ब्लीच तुमच्या चेहऱ्यावरचे रंगच उधळणार। तुमचा चेहरा खूप गोरा होणार, काळ्या सावळ्या त्वचेला गोरी बनवणार आणि महिन्याभराच्या वापरामुळे तुमच्या चेहऱ्यावरती परमनंट ग्लो येणार। कोरडा झाल्यानंतर 15 मिनिटांनी वॉश करायचा आहे। जायच्या आधी एक लाईक नक्की करा। चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला